सुंदर, मनमोहक आणि रंगतदार अशा या गुलाबाला औषध तर दिलंय, त्यावर स्प्रे देखील केलाय. पण तरीही मनात एक भीती आहे की आता जर काही चूक केली तर मात्र झाड मरेल का? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलाबासाठी एक औषध तर सांगणार आहे आणि औषधानंतरची ही खरी काळजी सांगणार नाही, कारण की हा भाग जर तुम्ही स्किप केला तर मात्र तुमची सगळीच मेहनत वाया जाणार आहे. माझ्या गुलाबावर अशी पांढरी बुरशी होती. ती बऱ्याच जणांच्या गुलाबाच्या झाडावर देखील सध्या तुम्हालाही दिसत असेल आणि बहुतेक लोक याला भरपूर औषध देतात, भरपूर खतं देतात आणि तिथेच झाड मात्र अजून खराब होत असतं. लक्षात ठेवा, गुलाब सध्या रिकव्हरी मोडमध्ये आहे आणि रिकव्हरी म्हणजेच काय, तर गुलाबाची वाढ नाही, त्याला फुलं नाहीत, फक्त झाड वाचवणं होय. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलवर. आणि आज पुन्हा पाहूया हिवाळ्यामध्ये गुलाबावर जे काही आजार आलेलं आहे, जे काही आजारी गुलाब आहे त्याला रिकव्हर करण्याचा झटकेपट असा उपाय. चला तर मग अधिक वेळ न घालविता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी काळजी कुठली, तर गुलाबाची कुंडीची जागा. गुलाबाला रोज 4 ते 5 तास सकाळचं ऊन मात्र हवंच, पण दुपारचं अतिशय कडक ऊन नको. सध्या हिवाळा आहे, थंडीचे दिवस आहे, त्यामुळे दुपारचं ऊन देखील मात्र गुलाबाला इट्स ओके आहे. पण सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट म्हणजेच जर त्या ठिकाणी हवा खेळती नसेल तर मात्र कुंडीवर, झाडावर बुरशी परत येत असते. म्हणून बंद कोपऱ्यात, भिंतीच्या आडोशाला किंवा अंधाऱ्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मोकळी हवा नसेल त्या ठिकाणी मात्र गुलाबाची कुंडी ठेवू नका. ही तर झाली आपली पहिली चूक. त्यानंतरचं स्टेप नंबर 2 म्हणजे पाणी व्यवस्थापन. यासाठी नेहमीप्रमाणे फिंगर सॉइल टेस्ट करणं देखील गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठी दुसरी चूक कुठे येते, ती म्हणजे पाणी. वरची माती 1 इंच कोरडी झाली असेल तरच झाडाला पाणी देणे. रोज गुलाबाला पाणी देऊ नका, त्याने मुळं कुजतात आणि पानांवर तर मात्र सध्या पाण्याचा स्प्रे तर अजिबात करू नका. नेहमी अशा प्रकारे कुंडीतील जी काही माती आहे तिचा वरचा थर आपल्याला नेहमीप्रमाणे डोळ्यांना कोरडा दिसत असतो, पण आत 1 ते 1.5 इंच तुम्ही मातीमध्ये बोट टोचल्यावर तुम्हाला माती ही ओलसर वाटत असते. अशा वेळेस गुलाबाला मात्र अजिबात पाणी देऊ नका. मंडळी, सध्या पानांवर पाणी देऊ नका म्हणजेच काय, नेहमी गुलाबाला पाणी जर द्यायचं असेल तर सकाळी द्या. पानांवर जर पाण्याचा फवारा केला आणि ते पाणी पानांवर राहिलं तर माईट, थ्रिप्स आणि अळी हे त्या ठिकाणी लवकर वाढत असतात आणि त्याने झाड देखील अजून कमजोर होत असतं. पाने जर ओली असली आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला तर त्या ठिकाणी पानं देखील जळत असतात आणि पाण्याचे थेंब एखाद्या लेन्स सारखं काम जे आहे ते मात्र त्या ठिकाणी करत असतात. याने पानांवर करपलेल्यासारखे डाग देखील दिसायला लागत असतात. शिवाय झाड देखील आळशी होत असतं, कारण वरून पाणी मिळालं की मात्र मुळांना देखील पाणी शोधायची गरज राहत नाही. मुळांची वाढ देखील त्या ठिकाणी थांबत असते, ते देखील त्या ठिकाणी सुस्त होत असतात आणि झाड मात्र कमकुवत होत असतं. मंडळी, ज्या वेळेस गुलाबाचे झाड आजारी असेल त्या टायमिंगला मात्र पानांवर पाणी मारणे टाळा. तुम्हाला पानांवर जर पाणी मारायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस धुळीने माखलेली पानं असतील त्यावेळेस तुम्ही स्प्रे करू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये करू शकतात, पण मात्र हिवाळ्यामध्ये पानांवर पाण्याचा स्प्रे मात्र टाळा. सो या ठिकाणी अशी ओलसर जी माती असते तर तिला आपल्याला 1 ते 2 दिवसाच्या अंतराने वर खाली करून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. याने त्या ठिकाणी एअर सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होत असतं आणि मुळं देखील त्या ठिकाणी मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात. आता मंडळी, या ठिकाणी 2 स्टेप तर फॉलो करून झालेल्या आहेत. पहिली म्हणजे जागा, दुसरी म्हणजे फिंगर सॉइल टेस्ट. आता यानंतरची स्टेप 3 म्हणजे
लीफ रिमूव्हर. बऱ्याच वेळेस आपण झाडावरची खराब झालेली सगळीच पानं काढून टाकत असतो, पण मात्र असं करू नका. फक्त पूर्ण पांढरी किंवा पूर्ण सुकलेली पानं जी आहेत ती मात्र काढून टाका. अर्धवट हिरवी किंवा चांगली पानं जर असतील ती मात्र झाडावर ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे झाडावरची कळी तोडू नका. कळी म्हणजेच झाडाची ताकद असते. सो या ठिकाणी या दोन्ही गुलाबांमध्ये या झाडावर जवळपास 20 ते 30% एवढ्याच क्वांटिटीमध्ये पानं शिल्लक राहिलेली आहेत. कारण की या झाडावर बऱ्याच वेळेस व्हाईट किंवा पावडरी मिल्ड्यू सारखा जो काही आजार आहे हा नेहमी येत असतो. आणि मी देखील बाहेर गावी गेलेली होती, त्यामुळे हे झाड बऱ्याच म्हणजे प्रमाणामध्ये या ठिकाणी आजारी दिसत आहे. पण जी पानं पूर्णपणे पिवळी झालेली आहेत त्यांना मी मात्र आता या ठिकाणी रिमूव्ह करून घेत आहे. मंडळी, झाडावरची पिवळी पाने आधीच मेलेली असतात. पिवळी पानं म्हणजे त्यातल्या आतल्या ज्या काही सेल्स आहेत त्या खराब असतात आणि पानांमधील क्लोरोफिल देखील संपलेला असतो. सो अशी पानं कधीच पुन्हा हिरवी होत नसतात. आणि अशी पाने काढल्याने याचा फायदा म्हणजेच की त्या ठिकाणी बुरशीचा साठा देखील कमी होत असतो. शिवाय किडींची जी काही अंडी असतात ती देखील निघून जात असतात. आणि यानंतर आपण जो स्प्रे करणार आहे तो थेट निरोगी भागावर देखील पोहोचत असतो. सो याने झाडावरचा स्ट्रेस देखील कमी होत असतो. सो मंडळी, आता स्प्रे करण्याआधी तुम्ही देखील तुमच्या झाडावरची जी काही खराब झालेली, पिवळी पडलेली किंवा ज्या पानांवर भरपूर प्रमाणात बुरशी किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मात्र ती पानं झाडावरून लगेच रिमूव्ह करून घ्या. झाडावरील खराब पानं रिमूव्ह करण्यासाठी एखाद्या कैचीचा किंवा कटरचा वापर मात्र नक्की करा. शिवाय खराब झालेली पानं कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये मात्र दाबून ठेवू नका, किंवा जी काही मातीवर पडलेली पानं आहेत ती देखील लगेच कुंडीच्या बाहेर टाका, जेणेकरून जी काही बुरशी आहे ती पुन्हा मातीमध्ये सर्क्युलेट होणार नाही. सो अशा प्रकारे मी देखील बरीच अशी खराब झालेली जी पानं होती ती या ठिकाणी काढून घेतलेली होती. सो या ठिकाणी स्टेप नंबर 3 पण कंप्लीट झालेली होती. त्यानंतरची स्टेप नंबर 4 म्हणजे स्प्रे डिसिप्लिन. या ठिकाणी आज आपण अगदी साधा सुद्धा आणि निशुल्क असा स्प्रे देणार आहोत. पण मात्र जो काही स्प्रे देत असतो, बऱ्याच वेळेस म्हणतात की आम्ही जो काही स्प्रे करतो झाडावर त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक दिसत नसतो, कारण की त्या स्प्रेमध्ये कुठल्याही प्रकारची डिसिप्लिन नसते. मंडळी, गुलाबावर स्प्रे केलात पण तरी देखील पानं जळत आहेत, वाकडी झालेली आहेत किंवा झाड मात्र अजूनच खराब होत आहे, कारण स्प्रे करताना होणाऱ्या साध्या अशा चुका. त्यासाठी एक साधा सोपा गोल्डन असा रूल आहे. सो रूल नंबर 1. त्याआधी या ठिकाणी आपण स्प्रे करण्यासाठी कुठल्या साहित्याचा वापर करणार आहोत ते अगदी थोडक्यात पाहूया. मंडळी, या ठिकाणी मी 1 लिटर पाणी मग मध्ये घेऊन घेतलेलं होतं. त्यानंतर ही आहे नीम ऑइलची बॉटल आणि यामध्ये 1 लिटर पाण्यात अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा जो आहे त्याचा वापर करून घ्यायचा आहे. शिवाय 1 ते 2 थेंब लिक्विड हँडवॉशचा देखील वापर करायचा आहे. दिलेलं जे काही साहित्य आहे आणि प्रमाण आहे ते अगदी प्रमाणबद्ध, प्रमाणशीर जर तुम्ही घेतलं तर मात्र स्प्रेचा जो काही फरक आहे तो नक्कीच दिसून येणार आहे. सो या ठिकाणी 1 लिटर पाण्यासाठी मी 3 ml एवढं नीम ऑइल घेतलेलं आहे. 2 थेंब, 3 थेंब नाही तर 3 ml एवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला नीम ऑइलचा वापर करून घ्यायचा आहे. आणि तयार झालेला हा जो स्प्रे आहे हा आपल्याला लगेच झाडांवर करून घ्यायचा आहे. उर्वरित जो काही स्प्रे राहील त्याला मात्र टाकून द्या. पुन्हा त्याचा पुनर्वापर तुम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अजिबात करू नका. ज्यावेळेस स्प्रे करायचा आहे त्यावेळेस पुन्हा ताजा आणि फ्रेश असा स्प्रे तयार करा. सो 1 लिटर पाण्यात 3 ml नीम ऑइल, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 ते 2 थेंब लिक्विड हँडवॉश किंवा साबणाच्या पाण्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे. सो अशा योग्य पद्धतीने जर आपण सर्व साहित्य घेतलं तर आपला हा स्प्रे मात्र इफेक्टिव्ह ठरणार आहे. आता तयार झालेला हा स्प्रे करण्याआधी मात्र कुठले रूल आहेत ते अगदी थोडक्यात पाहूया. रूल नंबर 1. स्प्रे कधीच रोज करायचा नाही. नीम ऑइल किंवा कुठलाही घरगुती स्प्रे करत असाल तर स्प्रेच्या अंतरामध्ये 5 दिवसाचा
गॅप असायला हवा, कारण आज स्प्रे केला की कीड तर लगेच मरते, पण पानांवर जी काही अंडी शिल्लक राहिलेली असतात ती तर मात्र 4 ते 5 दिवसांनी पुन्हा फुटत असतात. म्हणून स्प्रेमध्ये गॅप असणं हा खूप महत्वाचा आहे. आता बरेच जण म्हणतात की आज स्प्रे केला याचा फरक पडला नाही म्हणून मी पुन्हा उद्या स्प्रे करतो किंवा स्प्रे करत असतात, पण मात्र असं करू नका. तो घरगुती स्प्रे जरी असला तरी देखील 15 दिवसात तुम्हाला 3 वेळा करणं पुरेसा आहे, म्हणजेच 5-5 दिवसाच्या अंतराने. त्यापेक्षा जास्त स्प्रे केल्यास पानांचं नुकसान होत असतं. स्प्रे नेहमी सायंकाळी करावा, कारण दुपारी जर स्प्रे केला तर त्याने सूर्यप्रकाशाने देखील पानं खराब होत असतात. जर सकाळी स्प्रे केला तर औषध मात्र लवकर उडून जात असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्प्रे करताना सगळ्यात मोठी चूक फक्त पानांच्या वरूनच स्प्रे करणं. पण खरं सत्य की 90% जी काही कीड असते ना ती पानांच्या खाली असतात. म्हणून पानांच्या खाली, मग नंतर पानांच्या वर आणि त्यानंतर देठावर आणि कळीच्या आजूबाजूला देखील स्प्रे करणं गरजेचं आहे. मंडळी, स्प्रे करणं म्हणजे पानं भिजवणे नाही. स्प्रे म्हणजे अगदी हलकासं असं मिस. पानांवरून पाण्याचे थेंब खाली टपकतात तर मात्र त्या ठिकाणी ते औषध राहत नाही, तर त्याने नुकसान देखील होत असतं. सो अशा प्रकारे स्प्रे केल्यास पानांवरील पांढरा थर कमी होतो, नवीन पानं देखील स्वच्छ येतात आणि कीड देखील दिसत नसते. म्हणजे आपला हा जो काही स्प्रे आहे तो या ठिकाणी काम करत आहे, हे त्याचे पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला दिसायला लागत असतात. आता तुम्ही म्हणणार की पिवळी पाने काढल्यानंतर झाडावर स्प्रे हा कशा प्रकारे काम करत असेल बरं? तर हा स्प्रे झाड वाचवण्यासाठी असतो, पानं वाचवण्यासाठी नाही. झाडावरची पिवळी पानं तर आधीच खराब झालेली असतात, मेलेली असतात. सो त्यांच्यावर तो असाही काम करणार नसतो. पण उर्वरित जो काही झाडाचा चांगला पार्ट आहे त्याला मात्र सेव्ह करण्याचं काम हा स्प्रे या ठिकाणी करत असतो. मंडळी, ही तर झाली आपली फर्स्ट स्टेप जी आहे स्प्रे, आणि आपल्याला 15 दिवसातून 3 वेळा हा स्प्रे करून देखील घ्यायचा आहे. पण यानंतर आपल्याला काय करायचं आहे? स्प्रे केल्यानंतर आपल्याला अगदी 7 ते 10 दिवसानंतर 2 चमचे वर्मी कंपोस्ट असो किंवा किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा कुठलंही ऑर्गॅनिक कंपोस्ट असो, तुमच्याकडे जेही खत असेल त्याचा वापर तुम्ही 2 ते 3 चमचे एका कुंडीसाठी एवढ्याच प्रमाणात करावा. कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा वापर मात्र सध्या तरी झाडावर करू नका. अगदी घरगुती म्हटलं तर तुम्ही ताक आणि पाण्याचा देखील वापर करू शकता. 1 चमचा ताक आणि 5 कप पाणी असा रेशो जर तुम्ही ठेवला तर त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही लिक्विड फर्टिलायझर दिलं तरी ते देखील झाडावर काम करणार आहे. पण मात्र स्प्रे केल्यानंतरच्या 7 ते 10 दिवसानंतर. याने हळूहळू झाड रिकवर व्हायला लागले की पुन्हा नवीन छोटी छोटी हिरवी पानं झाडावर दिसायला लागत असतात. शिवाय जो काही पावडर मिलीड्यू किंवा पांढरा थर बुरशीचा जो आहे तो देखील कमी व्हायला लागत असतो आणि कळी जी माझी सध्या झाडाची वाकलेली आहे ती देखील सरळ उभी राहत असते. पण मात्र झाडाला लगेच फुलं येत नाही, हे देखील मात्र लक्षात ठेवा. मंडळी, झाडांचं देखील आपल्यासारखंच असतं. आजारातून बाहेर यायला त्यांना देखील थोडा वेळ लागत असतो. जर थोडा संयम ठेवला तर गुलाब नक्की फुलतो. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच रिअल गार्डनिंग फॅक्टसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हो, अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @simplegardeningmarathi हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी फॉलो करून घ्या आणि रोज छोटे छोटे सोपे असे गार्डनिंग टिप्स मी त्या ठिकाणी देखील शेअर करत असते. चला तर मग मंडळी, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप असा मोटिवेशनल आहे. आणि आजचं गुलाबावर झालेलं माझं काम तुम्ही देखील तुमच्या झाडावर नक्की अप्लाय करून पहा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या गुलाबाच्या झाडाची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड